मला असं वाटतं की नाटक हे माझं पॅशन आहे. सुरुवात माझी नाटकापासून झाली आणि मी नाटक बघत असतो तर मला असं वाटत असतं की मला देखील कुठल्या तरी एका नाटकात काम करावं. तर तशा पद्धतीचं कुठलं ब्रॉडवेसारखं नाटक माझ्याकडे नव्हतं आणि मला जेव्हा हे नाटक बघितल्यानंतर कळलं की हे ब्रॉडवेला देखील टक्कर देईल असं मुंबईतलं मातीतलं नाटक येतं आणि हे नाटक जर मी याचा एक भाग म्हणून झालो तर मला आवडेल असं वाटेल की मी देखील या नाटकात काम करतोय. आज त्या ज्या पद्धतीने त्याच्यात रॉक बँड आहे, स्टँडअप आहे, ड्रामा आहे, ज्वलंत विषय आहे. आजही मला असं वाटतं की तो फक्त मुंबईचा विषय राहिला नाही, तो अख्ख्या इंडियातला भारताचा विषय आहे की प्रत्येक ठिकाणी ही बोंब आहे की ज्या ठिकाणी छोटीशी वस्ती असते त्याला बाजूला केलं जातं आणि खूप लांब फेकलं जातं आणि त्या ठिकाणी मोठे मोठे टॉवर होतात. तेही मला असं वाटतं की माझ्या मुंबईमध्ये मी जिथे राहत होतो तिथे देखील ह्या गोष्टी घडल्या. तर मला मनापासून स्वतःला वाटलं की हे नाटक करावं का तर त्याच्यातून सोल्युशन मिळावं आणि मला खात्री नाटक संपताना तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळतं, उत्तर मिळतं की आपल्याला काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की या कोविड नंतर खूप बदललंय चित्र. मराठी माणूस देखील स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा बिझनेस सुरू केलाय, स्टार्टअप सुरू केला आणि ते चांगल्या पद्धतीने चाललेत आणि मला असं वाटतं की सगळेजण एकमेकांना मदत करत आहेत आणि रूट लेवलला पण आहे, छोटं असेल कधी मोठं असेल आणि हळूहळू मला वाटतं या 2-3 वर्षात त्याचे रिझल्ट देखील खूप छान पद्धतीने आले. तर मला असं वाटतं की मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार, जसं या नाटकाला मी प्रयत्न करतो की मदत करून त्यांच्याबरोबर उभं राहून की हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्या निमित्ताने आज जिगीश आहे, अष्टविनायक आहे, दिलीप जाधव या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आता त्या व्यावसायिकला आणण्याचा प्रयत्न केलाय. तर मला असं वाटतं की आपली पण ही यातून उत्तर हेच मिळणार मला की आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. आता मुलुंडला एक बिल्डिंग अशी उभी राहिली आहे की तिथल्या लोकांनी, स्थानिक तिथे राहणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन स्वतः बिल्डिंग बांधली. म्हणजे हा त्याच्यावरचा उपाय सुरू. तर तसेच उपाय आता सगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्याचं लिमिट ऑडियन्स ठरवणार आहे. पण मला खात्री हे नाटक खूप चांगलं चालेल, खूप लोकांना आवडेल. हा थोडंसं काय म्हणजे त्याला ह्याचा डोलारा खूप मोठा आहे, बँड वगैरे सगळं असल्यामुळे, म्युझिक, लाईव्ह म्युझिक वगैरे असल्यामुळे. पण आम्ही सगळेजण प्रयत्न करू की जास्तीत जास्त शहरांमध्ये, जास्तीत जास्त गावांमध्ये, कोपऱ्यामध्ये हे नाटक जावं. आणि एक वेळ अशी यावी की जेव्हा ते नीता मुकेश अंबानीचं थिएटर आहे तिथे त्याचे शोज व्हावे आणि ते बघण्यासाठी जगातून लोकांनी यावं, ही माझी इच्छा. एक तर आपल्याला एंटरटेन व्हायला खूप आवडतं. आपण दिवसभर काम करत असतो, त्या 2 तासासाठी आपल्याला एंटरटेन व्हायचं असतं. त्यासाठी आम्ही कलाकार जन्माला आलो असं मला वाटतं की माझं हे काम आहे की जेव्हा माझं 2 तासाची फिल्म बघायला येतं तेव्हा मी त्यांना एंटरटेन करू शकेन. माझं हे काम आहे की एक असं तोडी मिल फॅन्टसी सारखं नाटक करावं ज्याच्यामध्ये लोकांनी घरातून उठून स्वतःचा वेळ काढून कपडे चेंज करून सगळं बदलून सगळ्या फॅमिलीला घेऊन तिथे येऊन नाटक बघतात. हे आमच्यावर खूप मोठं उपकार करतात. त्या प्रेक्षकांसाठी बऱ्याच गोष्टी करायला पाहिजेत असं मला वाटतं. जेव्हा टीव्ही समोर आम्ही येतो त्यावेळेला आम्हाला माहिती असते की त्या अर्ध्या तासामध्ये आम्ही त्यांना कसं एंटरटेन करू. तर मला असं वाटतं प्रत्येक जणांची जबाबदारी. ती इंडस्ट्री बघा केवढी मोठी आहे. तुम्हालाच कळत असेल की काही वर्षापूर्वी इथे फक्त 4 न्यूजवाले चॅनल किंवा हे यायचं की त्याच्यापूर्वी पण असं होतं की पत्रकार यायचे आणि ते लिहून घ्यायचे. प्रिंट मीडिया होती. आज चेंज किती बघा तुम्ही, इतके सगळेजण जमा झाले, सांगण्याची पद्धत बदलली. मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्म वगैरे आल्यामुळे लोकांना माहिती आहे जगात काय चालतं. तर ते बघताना आपण वेगळे पण काय देऊ शकतो. नाटक तेच आहे, थिएटर तेच आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी मंदिर असेल, आपलं हे थिएटर असेल, कुठलंही थिएटर बदललेलं नाही, थिएटर तसंच आहे. पण तिथे काम करताना आम्हाला काहीतरी वेगळं दिलं तरच प्रेक्षक येऊ शकते. तर मला असं वाटतं की ते वेगळं पण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हे खूप वर्षापासून माझी इच्छा होती की जेव्हा नाटक शनिवार रविवार झालं तेव्हा सोमवार ते शुक्रवार काय करणार. तर मला वाटत होतं की ह्या थिएटरमध्ये फिल्म्स व्हाव्या कारण आपल्याला तेवढे जास्त थिएटर मिळतील. मग कधी कधी अशी बोंब होती की एका वेळेला 3-3, 4-4 पिक्चर लागतात आणि त्यानंतर त्यांना थिएटर मिळत नाही. तर हे जे नाटकाचे थिएटर ओपन झाले तर खूप फायदाच होईल. आणि अशी खूप थिएटर्स आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. काय कशाबद्दल जरा बोलायचंय माझ्याशी. ऍक्च्युली फादर, वी ऑल आर हियर टू डिस्कस अवर बिझनेस प्लॅन. एक प्लॅन आहे बिझनेसचा, तुम्हाला आहे समजवायचा. कसला, कुठला, कशाचा समजाव बघू. आम्ही प्लॅन ए ड्रॉप करू, प्लॅन बी अप्लाय करू. ओके VPL YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.